उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही. मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून लॉबिंग सुरू. काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली तर सुनील तटकरेंशीही फोनवरून चर्चा. पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयची ही दहशत कमी करायला हवी. मामी सारंगी महाजन आक्रमक. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली. मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप. सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकारण आणून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू. पुरावे नसताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप. अंजली दमानियांकडून ट्विट करत लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर. हाकेंचे वाल्मिक कराड आणि हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या कैलास फडसोबतचे फोटो दमानियांकडून ट्विट. राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध. जळगावच्या 40 गावांमध्ये हवेमध्ये गोळीबार. दहशत निर्माण करण्यासाठी पूर्व वैमनस्यामधून गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज. बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण. बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल. रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी. सत्तेत जाणार नाही, विरोधातच राहणार. पराभव झाला, आता पुन्हा लढण्याची तयारी ठेवा. शरद पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीला थारा न देण्याची भूमिका. शरद पवार अजित पवार पुन्हा एकाच मंचावर येणार. बारामतीमध्ये 16 तारखेला होणाऱ्या कृषी प्रदर्शनाला पवार दादा एकत्र येणार. पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, माणिकराव कोकाटेंनाही निमंत्रण. बाप लेकीला सोडून सोबत या. तटकरेंची पवारांच्या खासदारांना ऑफर. सूत्रांची माहिती. जितेंद्र आव्हाडांकडून खुलासा. मात्र सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या. 10 तारखेला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा करणार तटकरेंचं स्पष्टीकरण. सकाळी राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर मंत्री आशिष शेलारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाण्याचे राज ठाकरेंनी संकेत दिल्याची सूत्रांची माहिती. साताऱ्याच्या कासवणमधील हिराबाग हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी. 20 जणांवर कारवाई. पोलिसांकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी 5वी अटक. शिवसेना शिंदे गटाच्या दिलीप वागसकरला अटक. हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याचा आरोप. 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी.